इनिंग दरम्यान पंचांनी बरोबर दोन्ही इनिंगसाठी 20-20 मिनिटं दिलेली आहेत. मर्यादित वेळेमध्ये आपल्याला इनिंग ही कव्हर करायची आहे. सामन्या दरम्यान टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय येतोय तो म्हणजे किंग्स युनायटेड तुरस्करवाडी संघाकडनं आणि समोरनं टॉस हारल्यानंतर गोलंदाजीसाठी संधी. चला पटकन मैदानाचा सलामीवीरांनी ताबा घ्या. सितार आणि दुसऱ्या बाजूने श्रीकांत ही जोडी असेल पहिल्या सलामीवीरांच्या भूमिकेत आणि समोर गोलंदाजी मार्कवर. चला पटकन मित्रांनो क्षेत्ररक्षण सजवा. बरोबर कालचा वेळ झालेला आहे. कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात अगदी चुरशीचा सामना, परंतु अखिल मी म्हणेन की तो सामना जर अगदी दुपारच्या सत्रात झाला असता तर तो अगदी निर्णय काहीतरी वेगळा झाला असता. परंतु एक महत्वपूर्ण सामना जो संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा बघायला मिळतोय. शुभम गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक. षटकाची सुरुवात करतो शुभम गोलंदाजी मार्कवर आणि समोरनं सितार लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. सितार आणि दुसऱ्या बाजूने श्रीकांत नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. पहिल्या सामन्यात तुरस्करवाडी क्रिकेट संघाकडून रोहन पाडलोसकर जो गोलंदाजीत मॅन ऑफ द मॅच आणि या अगोदरच्या सामन्यात अगदी एक बऱ्यापैकी फलंदाजीत 10 चेंडूमध्ये 23 धावांची बहारदार खेळी आणि तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस देखील श्रीकांत तिरोडकर तो मॅन ऑफ द मॅच. तो श्रीकांत तिरोडकर नॉन स्ट्रायकर वर आपण पाहतोय. सलामीची जोडी सामन्याला सुरुवात होते शुभम गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला एक अप्रतिम फटका. डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषा पार. 4 धावा. ज्यांच्या माध्यमातून चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये टाकला जातो त्यांचा अगदी मनपूर्वक आभार. तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला अगदी 4 चांद लागलेत या मैदानामध्ये आणि पहिल्याच चेंडूवर चौकाराची नोंद झाली आहे. अल्टीपल्टीचा प्रयत्न आणि यावेळी निर्धाव चेंडूची खेळ समाप्त होत आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. बिना गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर 4 धावा. पुलरलेनचा चेंडू कव्हरच्या दिशेने फटका शॉट कव्हरला. क्षेत्ररक्षक बॅकअप देईल तेवढ्यात एक सिंगल दा पुन्हा एकदा धावफलकावर. तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतो. धावफलकावर 5 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि प्रतिस्पर्धी संघासाठी थोडीशी डोकेदुखी ठरते कारण वारंवार क्षेत्ररक्षणात बदल हा करावा लागतोय आणि राईट हँडेड बॅटर्ससाठी 2 सीमारक्षक, एक ऑनसाइडला डीप मिड विकेट आणि दुसरा ऑफसाइडला डीप कव्हर पॉइंटला म्हणजे रिव्हर्स स्वीपसाठी क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. पुलर लेनचा चेंडू मिड ऑन चेंडूला बॅकअप दिला जाईल तेवढ्यात एक पुन्हा एकदा धावफलकावर आणि एका धावेने धावफलक तब्बल 6 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. बिना गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावर. सलामीची जोडी अगदी तोडफोड फलंदाजीसाठी माहीर मानली जाणारी ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल. एक महत्वपूर्ण सामना. आतापर्यंत 3 संघ जे सेमीफायनल मध्ये दाखल झालेत आणि या 2 संघांपैकी एक संघ जो चौथा सेमीफायनलिस्ट. फ्रंटफुटवर जाऊन एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. झेलबादचे अपील ताणून धरले परंतु आवाज या ठिकाणी बॅट जमनीला या ठिकाणी ग्राउंडिंग होते त्यामुळे बॅटचा आवाज आणि निश्चितच एक अपील ताणून धरले जाते. अपील मध्ये अगदी विश्वास खूप कमी आणि आवाज जास्त होता. अगदी निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. यावेळी बॅटची लेमनेज बॅटचं चुंबन घेतलं जातं. विकेटचा पतंग. पहिल्या षटकातील नेमक्या शेवटच्या चेंडूवर शुभमने सफलता प्राप्त केली आहे. विकेट. एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 7 धावा. धावफलकावर 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. संघ मित्रांनो विनंती असेल थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण सजवताना
कारण यानंतर आपल्याला पुढच्या इनिंग दरम्यान फलंदाजी करायची आणि निश्चितच आयोजन कमिटीने पंचांनी आपल्याला सगळे नियम सांगून दिलेले आहेत टॉसच्या वेळी की बॅड लाईटची अपील स्वीकारली जाणार नाहीये. कुठल्याही परिस्थितीत सामना हा आजच्या या संध्याकाळच्या सत्रात सामन्याचा रिझल्ट हा स्पष्ट होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका विकेटच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावर. संघाचा कर्णधार संघाचा तारणहार म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं तो सितार स्वस्तामध्ये बाद होतोय किंग्स युनायटेड तुरस्करवाडी क्रिकेट संघासाठी. समोर गोलंदाजीत दुसऱ्या षटकासाठी मयूर वीर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धावफलकावर आणि एका धावेनेशी धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. धावफलक तब्बल 7 धावा धावफलकावर. 7 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक समाप्त आणि प्रोटेक्शन बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात. कव्हरच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न. शॉटला क्षेत्ररक्षक सतीश जवळ बॅकअप देईल तेवढ्यात एक धावफलकावर. धावफलक तब्बल 8 धावा. स्पर्धेदरम्यान संध्याकाळच्या सत्रात मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय नानू हरवलकर साहेबांचं क्रीडानगरीत आगमन. आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल साहेब आपल्याला की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय नानू हरवलकर या आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर असताना धावफलकावर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डाव्या उजव्या हाताची जोडी पुन्हा एकदा अर्जुन परब स्ट्राईकच्या दिशेने उभा ठाकतोय. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न. अक्षय नाईक झपकन परती करेल तेवढ्यात या ठिकाणी बॅकअप काहीसा खराब. सरते शेवटी डीप लॉंग ऑफ वरनं शुभम हा चेंडूला बॅकअप देईल. एक सिंगल धावफलकावर. एकदा पुन्हा एकदा एका धावण्याची धावफलक वधारतोय. 9 धावा. अगदी कासवाच्या गतीने धावफलक पुढे सरसावतो. षटक क्रमांक दुसरं परंतु एकूणच सामना 5 षटकांचा. एकूणच 5 षटकांचा सामना आणि षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर. पोलर लेनचा चेंडू. एक मिस टाइम फटका पुन्हा एकदा. विकेट किपर झेल खाली येतोय. येस दॅट शुड बी टेकन. अक्षय नाईक झेल खाली आणि विकेटचा पतंग. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन ज्याला सन्मानित केलं तो बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला खेळाडू श्रीकांत झेलबादच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यामध्ये जरी स्वस्तामध्ये बाद झाला असला तरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात एकूणच हा तिसरा सामना. एकूणच या 3 सामन्यामध्ये 55 धावांची बहारदार खेळी करणारा श्रीकांत नेमका महत्वाच्या क्षणी काहीसा स्वस्तामध्ये बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी सेकंड डाऊनचा बॅटर शुभम मैदानाच्या दिशेने पाऊलं वळवतोय. 2 विकेट धावफलकावर 9 धावा. धावांसाठी संघर्ष होतो मैदानामध्ये. जय श्रीराम धारगड विपक्ष किंग्स युनायटेड तुळसकरवाडी अशा 2 ताकड्या संघाबरोबर लढत आपण पाहतोय या संध्याकाळच्या सत्रादरम्यान. जिंकणारा संघ 4था सेमीफायनलिस्ट असेल आपल्या समोर. उद्याचा दिवस गोल्डन संडे. बरेचसे क्रीडा रसिकांची पावलं उद्याच्या दिवसावरती या मैदानावरती वळतील आणि संध्याकाळच्या सत्रात असेल. यावेळी एक मिस टाइम फटका. थोडस डबल माइंडेड फटका खेळला. नो मॅच लँड मध्ये दुसरा धावेचा प्रयत्न होतोय परंतु सिंगल धावेवर समाधान आणि एक सिंगल धावेनिशी धावफलक डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये परावर्तित. 10 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. दोन विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 10 धावा होत आहेत. उद्याचा दिवस संध्याकाळच्या सत्रात ग्रँड फिनाले मेगा फिनाले या स्पर्धेचा आणि सगळ्या भरघोस रकमेची स्पर्धा आणि पारितोषिकांवर चमचमणारी नाव शिक्कामोर्तब करणारी नाव काय असतील उद्याच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात. ओव्हरपिच चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शुभम झेल खाली येतोय. झेलात रूपांतर झालंय. विकेटचा पतंग. अर्जुन तिसरा विकेटसाठी झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. तिसरा आदरा बसतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना 3 विकेट डाऊन धावफलकावर अवघ्या 10 धावा.
3 विकेटचा पतंग धावफलकावर 10 धावा. नवीन खेळाडू दिनेश मैदानाच्या दिशेने जातोय. दिनेश मैदानाच्या दिशेने पावलं वळवतोय. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर असताना नेमका एका चेंडूचा खेळ हा बाकी. अवघ्या 10 धावा. महत्वपूर्ण लढत, क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. जिंकणार संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ ठरेल. समोर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मयूर. राऊंड विकेट. ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउटचा एक सुरेख देखणा फटका डीप कव्हरला. शुभम शर्तीचे प्रयत्न करतोय परंतु डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चौकार, देखणा चौकार दिनेशच्या बॅटमधनं. चौकारांनिशी दुसऱ्या षटकाची समाप्ती. 3 विकेट, धावफलकावर 14 धावा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय युनायटेड किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ. पूर्ण सामना मार्ग विपक्ष पेरणे म्युन्सिपाल्टीचा ग्रुप होता. अगदी क्वार्टर फायनलची अगदी महत्वपूर्ण लढत होती कारण जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आणि जर तो सामना दुपारच्या सत्रात झाला असता तर सामन्याचा रिझल्ट काहीतरी वेगळा झाला असता. परंतु संध्याकाळच्या सत्रात टॉसवर संपूर्णपणे मॅचचा रिझल्ट स्पष्ट होतोय. यावेळी टॉस जिंकल्यानंतर निश्चितच बॅटिंग स्वीकारतोय आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी या ठिकाणी संधी दिली गेली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शुभम दिनेशची जोडी असेल आणि गोलंदाज सज्ज. यावेळी रिव्हर्सिपचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा. एक खराब चेंडू गोलंदाजीत, नो बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर चौकार. एकूणच 5 धावा आणि यानंतर फ्री हिटची संधी असेल. संधी उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. रिव्हर्सिपचा एक देखणा चौकार फलंदाज शुभमने टोलवलाय. ओव्हरपिच चेंडू डीप मिड विकेटला गगनचुंबी फटका. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतोय परंतु डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकारांशी पुन्हा एकदा धावफलक परावर्तित होतोय. 23 धावा धावफलकावर तिसऱ्या षटका दरम्यान. खेळ समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. अवघ्या 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे अर्जुन याचं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकात 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्ची घातल्या जातात. शुभमच्या बॅटमधनं 2 चौकाराची नोंद होत आहे. यावेळी क्षेत्ररक्षक शॉट कव्हर पॉइंटला बीट होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न देखील होतोय. डीप थर्डमॅन वरनं क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल तेवढ्यात 2 धावा आणि या 2 धावांची धावफलक पुन्हा एकदा पदार्थोय. 25 धावा धावफलकावर. सिंगल डबल धावा देखील चालवणं गरजेचं. येणाऱ्या काळात मिडल ऑर्डर मधले फलंदाज अगदी तगडे फलंदाज येणं बाकी. परंतु त्यानंतर 5 ओव्हर मध्ये 50-55 धावा या मॅच मध्ये फायटिंग टोटल. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेने एक नेत्रदीपक फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकारांशी 29 धावा धावफलकावर. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी उरलेत. 29 धावा धावफलकावर. आवाज होतोय सगळ्या प्रेक्षक वर्गाकडनं आणि हे सपोर्टर्स कुठल्या संघाच्या बाजूने असतील. कदाचित धारगड
होम ग्राउंडवर खेळतोय. दुसऱ्या बाजूने तुळसकरवाडी. यावेळी फटका खेळला स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप दिला जातो. अगदी सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. विकेटच्या मागे बॅकअप आहे. एकच धाव या ठिकाणी. एका धावेवर समाधानी मानावं लागतंय. दुसऱ्या बाजूने दिनेशची गाडी अगदी वेगात सुटली होती. अगदी गाडीने एक्सिलेटर पाय ठेवला होता, परंतु सरते शेवटी रिव्हर्स गिअर टाकावं लागलं. एक सिंगल धाव, एका धावेने 30 धावा धावफलकावर होतात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अर्जुन आपल्या षटकातील समाप्ती करणारा चेंडू घेऊन राईट राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात फैलावलेत. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं गेलं, त्या रूपात का होईना एक व्हाईट बॉलची धाव धावफलकावर आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा 31 धावांपर्यंत वधारतोय. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला एक अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बीट झालाय. चौकार, चौथा चौकार दीप या षटकातील आणि खऱ्या अर्थानं इनिंग मधील एक महत्वपूर्ण गेम चेंजिंग षटक असेल तुळसकरवाडी संघासाठी. या षटकात एकूणच हा चौथा चौकार. एकूणच या षटकात धावा किती झाल्या? धावफलकावर 35, 21 धावा या षटकात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 35 धावा 3 गडी बाद. धावफलकावर येणाऱ्या कालखंडात 2 षटक 12 चेंडू बाकी उरलेत, परंतु या 12 चेंडू मध्ये नेमक्या किती धावा बनवल्या जातील? दोन षटक 12 चेंडू बाकी उरले. धावफलकावर 35 धावा. 5 षटकांचा सामना. येणाऱ्या कालखंडात जर 12 चेंडू मध्ये 25, 20, 25 धावा झाल्या तर जरूर एक फायटिंग टोटल असेल या मॅच मध्ये. परंतु शुभम, दुसऱ्या बाजूने दिनेश आणि हे अर्जुनचं महागडं षटक. एकूणच 21 धावा खर्च केल्यात. समोरनं 21 धावा बनवल्यात या षटकात. अक्षय नाईक वेगावर स्वार होऊन गोलंदाजीसाठी माहीर मानला जाणार सज्ज. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेने वाईडिश लॉंग का बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप देईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांशी पुन्हा एकदा धावफलक परावर्तित होतोय. 37 धावा धावफलकावर. 37 रन ऑन द स्कोरबोर्ड. 37 धावा धावफलकावर चालू असलेलं चौथं षटक अक्षय नाईक. कदाचित या अगोदरच्या षटकात अक्षय नाईकला येणं गरजेचं होतं, परंतु कर्णधाराचा निर्णय एक वेगळा निर्णय. यावेळी ऑफस्टिकचा बाहेरचा चेंडू बॅकफुटवर जाऊन जागा बनवून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. नेमका निर्धाव चेंडू. विकेटच्या मागे सोपस्कर कामगिरी विकेट किपर सचिनने बजावले. एका निर्धाव चेंडूची नोंद पुन्हा एकदा धावफलकावर. धावफलक 37 धावा 3 गडी बाद. कैसे आघाडीचे संयमातील 3 खेळाडू हे बाद झाल्यानंतर येणाऱ्या कालखंडात ही मिडल ऑर्डर मधली पार्टनरशिप आपण पाहतोय. यावेळी बॅटची लेमनेज बॅटचं चुंबन घेतलं होतं चेंडूने, परंतु सचिन विकेटच्या मागे चेंडूला गॅदर करू शकला नाही. एका निर्धाव चेंडूची नोंद. शुभम ज्याने मागासच्या षटकात 3 चौकार टोलवलेत, तो शुभम आणि त्याचा झेल सुटला जातोय या षटका दरम्यान. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी उरलाय आणि धावफलकावर 37 धावा. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला सीमारेषेचं उल्लंघन. अजून एका चौकाराची नोंद होत आहे शुभमच्या बॅट मधनं आणि चौकार सांघिक धावफलक वधारतोय. तब्बल तर शेखर मयेकर यांच्याकडनं पुन्हा एकदा 1000 रुपयाचं बक्षीस असेल. यावेळी अतिरिक्त बाउन्स. पंच वळतात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव धावफलकावर व्हाईट बॉलच्या रूपात आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. 42 धावा धावफलकावर. 42 रन ऑन द स्कोरबोर्ड. चौथं षटक अक्षय नाईकचं एक महागडं षटक. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू झाले जरूर,
परंतु त्यानंतर एक चौकार आणि एक वाईट बॉलची धावपल कव्हर. मोठं रन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज. वेगवान चेंडू पुन्हा एकदा आणि यावेळी मात्र फलंदाजाच्या पट्ट्यामध्ये होता. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. चौथ्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू बाकी. धावफलकावर होता तब्बल 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. संध्याकाळचं सत्र अजूनही 7 चेंडू बाकी उरलेत. मी म्हणेन की 7 चेंडू मध्ये 15-20 धावा जमवणं तुळसकरवाडी संघासाठी अनिवार्य असेल, परंतु त्या धावा बनवल्या जातील का? शुभम, दिनेश आहे आणि अक्षय आपल्या षटकाची समाप्ती करण्यासाठी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर. बॅटची आउटसाइड एज शॉट कव्हर पॉइंटला प्रकाश उर्फ पको जो झेलात रूपांतर करतोय. विकेटचा पतंग. चौथा गडी बाद धावफल कव्हर. 42 धावा 4 ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. राहिले शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू बाकी उरले. एकदा आपण बघू शकता कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात जे आमच्या कॅमेरामॅनने अगदी क्षण कैद केला होता. सूर्य मावळतीच्या दिशेने वाटचाल करतो आणि तो क्षण अगदी सुंदर गोल्डन क्षण या ठिकाणी कॅमेरामॅनने युट्यूबवर कैद केलेला आहे. खऱ्या अर्थानं कॅमेरामॅनला देखील दाद द्यावी लागेल. काय सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय. सन्माननीय गिरीशी कोचरेकर एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी लाख मोलाचे या ठिकाणी प्रयत्न करतात आपल्या परीनं स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आणि सगळ्या असते परस्ते सगळ्यांचं या ठिकाणी खूप आभार मानावे लागतील. शुभम आरोलकर नवीन खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवर. शेवटचे 6 चेंडू बाकी उरलेत, परंतु समोरनं दिनेश स्ट्राईकच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर प्रकाश ओव्हर द विकेट. एक मिस टाइम फटका जरूर, परंतु यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफल कव्हर अखिल 42 धावा झालेल्या. शेवटचे 5 चेंडू बाकी. कालच्या दिवसात 51 धावा 5 षटकात झाल्या होत्या आणि सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगला होता, परंतु यावेळी दोन्ही संघ आणि गणित काहीसं वेगळं आहे. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून चेंडू जाऊ शकला असता, परंतु काय सुंदर क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक सुनील म्हापसेकर उर्फ चिना. सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव पुन्हा एकदा धाव. 2 धावा धावफल कव्हर. 2 धावांची धावफलक. 44 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा धावफलकावर नेल्सन फिगर आपण पाहतोय. 44 रन लॉस ऑफ 4 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. नेमकं 5वं षटक हे प्रगती पथावर. शेवटचे 4 चेंडू बाकी. यावेळी पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका जोवर बॅकअप दिला जाईल. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होत आहे. एक सिंगल धाव. बॅटला स्पर्श होतो चेंडू. 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावर. धावफलक बदललाय तब्बल 45 धावा धावफलकावर. आता मात्र शेवटचे 3 चेंडू. राईट हँडेड बॅटर शुभम मैदानामध्ये. एका दुसरा षटकार फायटिंग टोटल साठी कमी पडतोय या मॅच मध्ये. एका दुसरा मोठा फटका मॅच मध्ये अजूनही गरजेचा आहे फायटिंग टोटल साठी. फिरकीचा चेंडू. पंचांनी हात बाहेर काढले. नो बॉलचा इशारा. कदाचित ओव्हर स्टेपिंग की साइड लाईनच्या बाहेर या ठिकाणी स्टेप आउट करतोय की काय. नो बॉलचा इशारा. धावून काढलेली 1 धाव आणि निश्चितच आणि साइड लाईनच्या बाहेर या ठिकाणी गोलंदाजचा पाय पडतोय, त्यामुळे नो बॉलचा इशारा आणि या 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावफलक 47 धावा. फ्री हिटचा चेंडू. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला गगनचुंबी फटका. शुभमने झेल पकडलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू. एक सिंगल धाव होईल धावफलकावर. कशी खराब रनिंग बिटवीन द विकेट. कारण चेंडू हवेमध्ये बराजोड होता. 2 आणि 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होऊ शकला असता, परंतु खराब रनिंग बिटवीन द विकेट. 48 धावा. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी उरलेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावफलकावर 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला फटका केला, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरनं चेंडूची उचल करतोय. ओ यावेळी थोडीशी खराब फेकी, अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जर डायरेक्ट फेकी झाली असते तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. 2 धावा आणि 2 धावांची 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ. इनिंग दरम्यान शेवटचा चेंडू बाकी आणि समोरच्या संघासाठी टार्गेट किती धावांचं असेल हे सांगणारा चेंडू येतो आपल्या समोर. यावेळी फलंदाज धावबाद होतोय. 5 विकेटचा पतंग धावफलकावर 50 धावा. बरोबर कालच्या दिवसातील संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर असेल. शेवटचा सामना 5 षटकामध्ये 51-50 धाव बनवल्या होत्या पेरनेम संघाने आणि 51 धावांमध्ये गोलंदाज डिफेंड केला होता. परंतु तोच सामना पुन्हा एकदा येतो प्रेक्षकांच्या भेटीला. 30 चेंडू 51 धावा विजयासाठी. चला किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या. मित्रांनो थोडीशी विनंती असेल, थोडीशी घाई करा आणि समोर ना आपले जय श्रीराम धारगा क्रिकेट संघ आपले आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवण्यासाठी सज्ज असतील. 30 चेंडू 51 धावा विजयाचं समीकरण आणि चौथा संघ जॉईन करणारा सेमीफायनलिस्ट चौथा संघ कुठला असेल हे बघण्याजोगं ठरेल. औत्सुक्याचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आजच्या दिवस या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये मी सवराम शिरोडकर काही वेळासाठी थांबतोय. आणि पुढच्या 2 षटकांसाठी आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मधनं प्रवीण कवटणकर जोडले जातील आणि त्याचबरोबर मैदानामध्ये खास प्रत्यक्ष मैदानावरती बरेचसे क्रीडारसिक उपस्थित लावतात. त्यामध्ये अभिजित मयेकरचं देखील नाव घ्यावं लागेल. खूप खूप स्वागत अभिजित मयेकर. कॉमेंट्री बॉक्स मधनं पुन्हा एकदा बदल प्रवीण कवटणकर येतात पुढच्या 2 षटकांसाठी आपल्यासोबत. एक घेऊन जाऊ एक सुमधुर धून. 30 चेंडू 51 धावा. कमेंट्री बॉक्स से प्यार भरा नमस्कार। बिल्कुल 51 रन चाहिए और पिछले मैच के हीरो फिर एक बार सचिन जो कि मैदान के बीच में और बिल्कुल उसको ज्वाइन कर रहा है अक्षय नाइक। 57 रन की वो यादगार पारी सचिन के पिछले मुकाबले की उसी तरह की एक पारी खेलनी होगी। बिल्कुल सूरज की किरणें मैदान से जा चुके हैं और शाम का वक्त कल का मुकाबला बिल्कुल इसी समय हुआ था, वही टारगेट था, 51 रन चेस करने थे और सामने काफी दूर से टीम आई थी। मडगांव क्रिकेट टीम इस मुकाबले के दौरान खेल रहे थे। नरेश सासोडेकर जैसा गोवा का एक स्टार खिलाड़ी जो कि देखने को मिला। एंजेलो फर्नांडिस की वो शाम के वक्त की बेहतरीन पारी देखने को मिली और उसी तरह की पारी शायद इस मुकाबले के दौरान धारगल क्रिकेट टीम की ओर से देखने को मिलेगी। और सामने से गेंदबाजी में और एक युवा खिलाड़ी, बिल्कुल पेडने तालुके के टेनिस बॉल क्रिकेट जगत का एक उभरता सितारा, सितार नाम का गेंदबाजों के मोर्चे पर नेशनल हाईवे की ओर से 57 रन की वो बेहतरीन पारी, मैच विनिंग पारी सचिन की, उसी तरह की मैच विनिंग पारी इस मुकाबले में खेलनी होगी क्योंकि यह क्वार्टर फाइनल का मुकाबला जीतने वाली चौथी टीम होगी जो कि सेमीफाइनल में जाएगी। पहली गेंद पर रिवर्स स्वीप का प्रयास उतना कामयाब नहीं, लेकिन सिंगल के साथ सचिन के खाते की शुरुआत होती हुई 51। अभी भी 50 रन चाहिए मैच को जीतने के लिए और सामने से अक्षय नाइक और एक बेहतरीन बल्लेबाज, बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी, धारगल के टेनिस बॉल क्रिकेट जगत का वो स्ट्राइक एंड पर पहुंचता हुआ। पावर प्ले का खेल, 2 खिलाड़ी, एक लॉन्ग ऑन का, दूसरा मिड ऑन का, काउ कॉर्नर का खिलाड़ी जो कि सर्कल के बाहर देखने को मिलता हुआ
और वहां से लेकर इस पावर प्ले के खेल में देखना है कितने रन बनेंगे। ये बिल्कुल बिल्कुल जड़ में फिर एक बार अक्षय नायक को रोका, लेकिन सिंगल से नहीं रुकेगा अक्षय नायक। एक रन के साथ अपने खाते की शुरुआत करता हुआ और साथ ही साथ दो गेंदों का खेल खत्म होने के बाद 2 रन जो कि स्कोर के खाते में। श्रीकांत हो सितार हो, ये बिल्कुल उभरते सितारे, पूरे पेडने तालुके के टेनिस बॉल क्रिकेट जगत के बेहतरीन खिलाड़ी। इस बार सफल होकर खेलना चाहता था सचिन ऑफ स्टंप के पूरे बाहर जाकर, लेकिन गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं विकेट के पीछे। विकेट कीपर बिल्कुल गेंद को उठाता वापस करता, एक मैडन गेंद जो कि स्कोर कार्ड पर दर्ज होते हुए। बिल्कुल कई सारे खिलाड़ी जिसमें से नाना एक नाम जो कि उनके खेमे में देखने को मिलता हुआ, लेकिन प्लेइंग 11 में नहीं, साथ ही साथ तातो और एक नाम जो कि प्लेइंग 11 में नहीं। इस बार अपील हुई और काफी बड़ी अपील। देखना है दो अंपायर बिल्कुल बातचीत करते हुए आपस में, और सचिन फिर एक बार रिवर्सिप का प्रयास करता था। इससे पहले मैडन गेंद, उसके बाद ये बड़ा अपील। गुलमर्ग स्कोर कार्ड पर देखा जाए तो 2 रन जो कि स्कोर कार्ड पर देखने को मिलते हुए। बेहतरीन गेंदबाज का नाम है सितार, और निश्चित रूप से नॉट आउट अपील बिल्कुल बड़े हुए थे, लेकिन बिल्कुल दोनों अंपायर बातचीत करते हुए और नॉट आउट का डिसीजन आखिरकार जो कि कमेंट्री बॉक्स की तरफ आता हुआ। 2 रन मात्र स्कोर कार्ड पर, और सामने से फिर एक बार सितार हाईवे एंड की ओर से राइट अप ओवर द विकेट। इस बार बड़ा शॉट डीप मिड ऑन बाउंड लाइन पर, खिलाड़ी तैनात गेंद को फील्ड करता प्रीतम, और गेंद को वापस करता हुआ। ये एक और उभरता सितारा निश्चित रूप से धोंडू तुलस्कर, जिन्होंने कई साल गेंदबाजी की, उनका ये बेटा बिल्कुल ध्रुव पारसे क्रिकेट टीम के लिए बहुत साल जिस धोंडू तुलस्कर ने क्रिकेट खेली, उस धोंडू तुलस्कर का निश्चित रूप से ये बेटा जो कि मिड ऑन बाउंड लाइन पर देखने को मिलता हुआ। अंतिम गेंद पर शॉट उतना ठीक ठाक नहीं, बिल्कुल अपने फॉलो थ्रू में सितार गेंद को फील्ड करता हुआ, और एक सफल ओवर की समाप्ति होते हुए। कुल मिलाकर इस ओवर की बात की जाए तो 3 सिंगल निकले, कोई बड़ा शॉट नहीं, और जिस गेंदबाजी की अपेक्षा थी टीम को, उसी तरह की गेंदबाजी जो कि सितार करता हुआ। यह से लेकर और 4 ओवर का खेल बिल्कुल बाकी, उस 4 ओवर में अब जिम्मेदारी बढ़ चुकी है जय श्री राम धारगल क्रिकेट टीम के बल्लेबाजों की। पिछले मुकाबले में जिसको प्लेइंग 11 में नहीं रखा, वो चीना, जो चीना इस मुकाबले के दौरान प्लेइंग 11 के लिस्ट में दिखाई देता हुआ, उसकी बल्लेबाजी सुनील मापसेकर जो कि निर्णायक रहेगी, और इसी दौरान गेंदबाजी में बदलाव शुभम आरोलकर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर। बिल्कुल शुभम के लिए इनाम आता हुआ, 2 विकेट निकाले तो निश्चित रूप से सन्मान्य शेखर मयकर, जिनकी ओर से नगद 1,000 रुपए का इनाम शुभम। फिर एक बार शुभम गेंदबाजी के मोर्चे पर मैडन गेंद के साथ पिछले मैच के हीरो, जिसको यहां पर खामोश। इसी दौरान एक बड़ा शॉट डिप्स का अलग बाउंड लाइन पर, खिलाड़ी तैनात गेंद को फील्ड करता है। इसी दौरान सचिन खलब जो कि पहला रन पूरा करता हुआ, और साथ ही साथ एक बढ़िया थ्रो आते हुए दूसरे रन की कोई संभावना नहीं, 1 रन के साथ काफी देर से रुकी रन संख्या आगे बढ़ी, 4 रन जो कि स्कोर के खाते में। शुभमसाठी बक्षीस सन्माननीय शेखर मयकर यांच्याकडून या षटकात जर 2 विकेट्स घेतल्या, सलग 2 विकेट्स घेतल्या, तर शुभमसाठी रोख 1,000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय शेखर मयकर यांच्याकडून येत आहे। फिर एक बार शुभम राइट अप ओवर द विकेट, बड़ा शॉट, इस बार अक्षय नायक के बल्ले से निकली गेंद, और बिल्कुल बड़ा शॉट अक्षय नायक के बल्ले से यह अपेक्षा थी जय श्री राम धारगल क्रिकेट टीम के पूरे खेमे को। आखिरकार इस मुकाबले के दौरान एक बड़ा शॉट अक्षय नायक के बल्ले से लगता हुआ, और 6 रन के साथ टोटल आगे बढ़ी 10 रन जो कि स्कोर के खाते में।
इस बार बढ़िया शॉट, शॉट के साथ साथ पहला रन काफी तेजी के साथ जरूर पूरा किया, लेकिन क्या बढ़िया फील्डिंग। अर्जुन पर अब झुके गेंद को फील्ड करता, वापस करता, अक्षय नाइक एक रन के साथ आगे बढ़ाता वो अपने इनिंग को। और कुल मिलाकर टीम की टोटल देखा जाए तो 11 रन जो कि स्कोर के खाते में। 5 ओवर का मुकाबला, बिल्कुल शाम के वक्त का ये मुकाबला, और यहां से थोड़ी सी लाइट कमी। बड़ा शॉट डीप मिड बाउंड लाइन पर, प्रीतम जो कि इस गेंद को फील्ड करता, वापस करता, दूसरा रन के लिए दौड़ पड़े। बिल्कुल 2 रन के साथ टोटल आगे बढ़ती हुई टोटल पहुंचे। शायद तीसरा रन का प्रयास, और बिल्कुल तीनों रन जो कि काउंट होंगे, और इन 3 रनों के साथ टोटल आगे बढ़ती हुई टोटल पहुंची 14 रन जो कि स्कोर के खाते में। इस ओवर की बात की जाए, इस ओवर की अंतिम गेंद पर शायद स्ट्राइक जो चेंज हुआ, अक्षय नाइक के पास स्ट्राइक पहुंचा, वो अक्षय नाइक शायद एक बड़े शॉट की तलाश करेगा। वो बड़ा शॉट निश्चित रूप से टोटल को ठीक ठाक करेगा। और आखिरकार शॉट फंसा गया हवा में, और एक आसान सा कैच निश्चित रूप से, और कैच के साथ साथ जिस बड़े शॉट की तलाश में अक्षय ने शॉट खेला जरूर था, लेकिन गेंद ऊपर आते हुए काफी हवा में गई, और नतीजा अक्षय ने आउट होकर मैदान से बाहर। अभी भी 3 ओवर का खेल बाकी, लगभग 37 रन चाहिए मैच को जीतने के लिए। तीन ओवर का खेल बाकी, 37 रन जो कि जीतने के लिए बाकी, और जिस चीना का नाम कमेंट बॉक्स से लिया जा रहा था, वो चीना जो कि मैदान के बीच में देखने को मिलता हुआ। पुन्हा एकदा बक्षीस आहे सन्माननीय शेखर मयेकर यांच्याकडून गोलंदाजीसाठी बक्षीस। जर एका षटकात 2 विकेट्स घेतल्या तर त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचे बक्षीस सन्माननीय शेखर मयेकर यांच्याकडून दिलं जाईल। इस बार रोहन बिल्कुल, और साथ ही साथ इस बार पिछले मुकाबले का हीरो सचिन मात्र इस मुकाबले के दौरान उसका बल्ला थोड़ा सा खामोश जो कि देखने को मिलता हुआ। एक पहले मैडन गेंद के साथ साथ इस ओवर की शुरुआत होती हुई रोहन के। फिर एक बार रोहन राइट आर्म राउंड द विकेट, राइट आर्म ओवर द विकेट शायद गेंदबाजी करता हुआ। इस बार सफल होकर खेलना चाहता था सचिन, फिर एक बार बिल्कुल जड़ में ऑफ स्टंप के थोड़े से बाहर से निकलते हुए विकेट के पीछे विकेट कीपर अपनी जिम्मेदारी को निभाता हुआ। फिर एक बार गेंद निकली रोहन की दिशा में, और लगातार 2 मेडन गेंदों के साथ तीसरे ओवर का आगाज शुरुआत होती हुई यहाँ पर। सुनील मापसेकर नॉस्टिक रेन पर शायद उसको मौका देना चाहिए। आखिरकार यहां पर कवर पॉइंट पर एक बेहतरीन शॉट, डीप कवर पॉइंट पर, जब तक गेंद फील्ड होती दूसरे रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। लगभग इस ओवर की बात की जाए 3 गेंदों का खेल खत्म, 2 रन अभी तक 3 गेंदों में निकले, और कुल मिलाकर इस 2 रन के साथ टोटल आगे बढ़ती हुई टोटल पहुंची 16 रन जो कि स्कोर के खाते में। इस दौरान और एक गेंद बिल्कुल इस बार रिवर्स स्वीप का प्रयास। फिर एक बार मेडन गेंद जो कि देखने को मिलती हुई, पहले 2 मेडन गेंदे, उसके बाद 2 रन निकले, उसके बाद फिर एक बार मेडन गेंद निकलते हुए, फिर एक बार रोहन जो कि राइट आर्म ओवर द विकेट। इस बार और एक बढ़िया गेंद, और बात करने होगी रोहन के, और एक अहम जिम्मेदारी थी इस ओवर के दौरान। पहले 2 ओवर के बाद तो 14 रन बने थे निश्चित रूप से, और उसके बाद गेंद दी गई रोहन को, और क्या बेहतरीन गेंदबाजी। इस ओवर में 4 गेंदे, कुल मिलाकर 5 गेंदे हुई, 4 गेंदे मेडन, 1 गेंद पर 2 रन।
और एक बेहतरीन गेंद, और इस ओवर की बात की जाए बिल्कुल गेम चेंजिंग ये ओवर रोहन का। इस ओवर में मात्र 2 रन दिए और बिल्कुल खूबसूरत गेंदबाजी। और जिस सुनील मावसेकर की बात हो रही थी कमेंट्री बॉक्स से, ये पूरा ओवर सुनील मावसेकर नॉन स्ट्राइकर एंड पर खड़ा रहकर इस पूरे ओवर की बल्लेबाजी देखता हुआ। और शायद अब मात्र काफी देर हो चुकी है, 12 गेंदों का खेल बाकी, और बचे हुए 12 गेंदों में जीत का फासला देखो कितना है, 35 रन चाहिए। बारह गेंदे 35 रन, और आखिरकार जिस बल्लेबाज का नाम लिया जा रहा है कमेंट बॉक्स से, वो सुनील मावसेकर पहुंचे स्ट्राइक एंड पर। और इस ओवर पर काफी कुछ निर्भर करेगा, लगभग 16-17 रन, अगर 20 रन के करीब की टोटल इस ओवर में बनी तो निश्चित रूप से अंतिम 6 गेंदों पर फिर एक बार जय श्री राम धारगल क्रिकेट टीम की आशाएं इस मुकाबले के दौरान पल्लवित होंगी। देख रहे हैं किस तरह से बल्लेबाजी, सुनील मावसेकर शॉट फंसा हवा में, गेंद पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया। निश्चित रूप से सुनील मावसेकर अपने पास स्ट्राइक रखना पसंद करेगा, और आखिरकार 2 रन निकले, 2 रन के साथ फिर एक बार स्ट्राइक पहुंचा सुनील मावसेकर के पास। अब 11 गेंदे 33 रन, जीत का फासला 11 चेंडू 33 धावा विजयासाठी। जब तक सुनील मावसेकर की बल्लेबाजी मैदान के बीच में है, जय श्री राम धारगल क्रिकेट की आशा है। फिर एक बार शॉट फंसा, लेकिन इस बार मौका बनेगा विकेट कीपर और गेंदबाज दोनों के बिल्कुल बीचों बीच जाकर गेंद जो कि गिरती हुई, और शायद तूले या मैले इसके बीच में कैच ड्रॉप हुआ। अब इसका फायदा क्या सुनील मावसेकर उठा पाएगा इस मुकाबले के दौरान, क्योंकि शाम के वक्त मैं कहूंगा कि यह बड़ा टोटल आपके सामने है। आखिरकार फिर एक बार सचिन के पास स्ट्राइक पहुंचा, 1 रन के साथ टोटल आगे बढ़ते हुए टोटल पहुंचे 19 रन जो कि स्कोर के खाते में। इस बार बड़ा शॉट हवा में गेंद, लेकिन फिर एक बार इस बार गेंदबाज के पास मौका, और मौके का फायदा उठाता हुआ सचिन आखिरकार इस मुकाबले में बिल्कुल असफल रहा। थोड़ी सी खराब बल्लेबाजी देखने को मिली, जिस सचिन ने पहले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब लिया था, 57 रन की यादगार पारी खेली थी इस मैदान के दौरान। वो सचिन इस मुकाबले के दौरान थोड़ा सा असफल रहा, और साथ ही साथ अब मुकाबले से थोड़ी सी दूर जो कि देखने को मिलती हुई जय श्री राम धारगल क्रिकेट टीम। धन्यवाद प्रवीण. 9 चेंडू आणि 32 धावा असं विजयाचं समीकरण. यावेळी वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावला 8 चेंडू 32 धावा. शुभम नवीन खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने, तर समोर सुनील म्हापसेकर. 8 चेंडू 32 धावा, एकूणच 5 ते 6 षटकार, मोठे फटके हे टोलवायचे आहेत. परंतु बघूया फलंदाज शुभम काय करतोय मैदानामध्ये. अकुटापद चेंडू डाऊन द ग्राउंड, एक मोठा फटका. प्रीतम तुळसकर झेल सुटला जातोय, थोडासा इंजर्ड दिसतोय. संध्याकाळच्या सत्रात अगदी थोडीशी लाईट कमी आणि त्यामुळे अंदाज येऊ शकला नाही.
क्षेत्ररक्षक थोडासा दुखापतीमध्ये होता, झेल सुटला प्रीतम याच्याकडनं आणि झेल सुटल्यानंतर थोडस दुखापतने आपण या ठिकाणी पाहिलं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दुखापतीनं सावरतोय, पुन्हा एकदा उभा राहतो क्षेत्ररक्षणात आणि समोर सुनील म्हापसेकर स्ट्राईकच्या दिशेने. षटकातील नेमका शेवटचा चेंडू, धावफलकावर अवघ्या 20 धावा, म्हणजे अजूनही 31 धावा करायच्या, समोर 7 चेंडू बाकी आहेत. ओव्हरपिच चेंडू खोदून काढला, नॉन स्ट्रायकर एंडवर धावबादसाठी संधी दोन्ही बाजूंनी, परंतु एका सिंगल धावेवर समाधान. सत्य शेवटी शेवटच्या षटकात सुनील म्हापसेकर स्वतःकडे स्ट्राईक राखून ठेवतोय. 6 चेंडू 30 धावा असं विजयाचं समीकरण. 6 चेंडू 30 धावा, 5 मोठे फटके टोलवणं गरजेचं. IPL मध्ये रिंकू सिंग ज्याने 5 चेंडू मध्ये 5 षटकार टोलवले आणि तो रिंकू सिंग अगदी चर्चेमध्ये आला. परंतु अखिल मी म्हणेन की जर कुठल्या सहज प्रेक्षकांना विचारलं की 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेचण्या अगोदर ज्याने सिंगल धाव घेतली त्याचं नाव कोणाला विचारलं असेल तर ते कोणाला माहित नसेल, कारण त्याने जी सिंगल धाव घेतली म्हणून रिंकू सिंगने ते 5 षटकार टोलवले आणि त्याच्यामुळे तो सामना या ठिकाणी जिंकला होता क्रिकेट टीमने. यावेळी बघूया काय घडतंय. 6 चेंडू मध्ये 30 धावा करायच्यात, 6 चेंडू मध्ये 5 षटकार. सहा चेंडू 5 षटकार टोलवायचे आहेत. 12वा खेळाडू म्हणून अगदी अप्रतिम भूमिका तातू शेट्टी बजावतोय, एक महत्वपूर्ण भूमिका. आणि वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाल्यानंतर धावफलकावर अजून 5 चेंडू बाकी उरलेत, 29 धावा करायच्यात. यावेळी एक मिस्टाईम फटका जरूर डीप थर्डमॅनला. श्रीकांत या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव या ठिकाणी धावफलकावर. आता मात्र सामन्या दरम्यान या ठिकाणी औपचारिकताही बाकी. धावफलकावर होतात 22 धावा. तेवीस धावा धावफलकावर. यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. संपूर्णपणे सामन्या दरम्यान या ठिकाणी युट्यूब कॅमेरामॅनला विनंती असेल सामना संपल्यानंतर जोवर बॅकअप दिला जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावर. यानंतर थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जातील, ड्रॉ केल्या जातील, ड्रॉ ओपन केल्या जातील. एकूण 4 ड्रॉ असतील. कुठल्या संघाचा सामना कुठल्या संघ बरोबर असेल तर या ठिकाणी ओपनच ड्रॉ केल्या जातील. यावेळी एक सुरेख फटका, डीप स्क्वेअर लेगला षटकार. अगदी प्रवीण कवठणकरने मागाशी सांगितलं होतं की ओपनर भूमिका होती सुनील म्हापसेकरची, त्याला अगोदर जाणं गरजेचं होतं, परंतु सुनील म्हापसेकर मागे का थांबला. एक प्रश्नचिन्ह. एक षटकार टोलावला जाता शेवटच्या क्षणी. पुन्हा एकदा फटका डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, षटकार वाचवला आपल्या संघासाठी. सामना समाप्त आणि सामना दरम्यान बाजी मारतो आणि चौथा सेमीफायनलिस्ट येतोय आपल्या समोर. किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ हा चौथा संघ जो आपल्या समोर सेमीफायनल म्हणून या ठिकाणी दाखल होतोय. सामन्याचा सामनावीर ज्याने चौथ्या विकेटसाठी अगदी बहारदार पार्टनरशिप केली आणि बहरलेली फलंदाजी केली, ज्याच्यामुळे मॅच मध्ये अगदी ट्विस्ट निर्माण झाली आणि एक बऱ्यापैकी धावफलक जो निर्माण करू शकला तो म्हणजे किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट संघ. आणि त्याच्या जोरावर 51 धाव बनवल्या. तो सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच ठरतोय शुभम रेडकर, मॅन ऑफ द मॅच. या शुभम रेडकर प्रेझेंटेशन बॉक्स कडे